दरम्यान मुंबईमध्ये शिवसेनेच्या 35 जणांनी बंडखोरी केली आहे। नाराजांची समजूत काढण्याकरता नेते सुद्धा मैदानात उतरले, ज्याच्यामध्ये उदय सामंत, रवींद्र बायकर, शेबाळे, देवरा हे सगळेच आहेत, जे या सगळ्या नेत्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतायत। बंडखोरांना थंड करण्यामध्ये शिवसेना नेत्यांना यश येणार का, हा आता प्रश्न उपस्थित होतोय। आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे आणि हे जे सगळे नाराज आहेत, या नाराजांना योग्य तो त्यांची समजूत काढली गेली पाहिजे। त्यांना पक्षातच राहण्यासंदर्भात त्याचं जे महत्त्व आहे ते महत्त्व पटवून द्यावं लागेल आणि पुढे त्यांच्यासाठी पक्ष काय करणार आहे, पक्षश्रेष्ठी काय करणार आहेत, या संदर्भात देखील त्यांच्या कडून जे योग्य ती माहिती आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा लागेल। पुन्हा एकदा आपण या सगळ्या संदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे प्रतिनिधी शुभम मोबाळे माझ्यासोबत आहेत। शुभम, शिवसेनेमधली बंडखोरी ही शिवसेनेला आत्ता न परवडणारी आहे। ज्या पद्धतीने शिवसेना पुन्हा उभी राहण्याचा प्रयत्न करते, त्या पद्धतीने एकनाथ शिंदे आणि त्यांचे जे सगळे शिलेदार आहेत ते सातत्याने प्रयत्न करतायत की अशा पद्धतीची बंडखोरी होऊ नये आणि जे बंडखोर उमेदवार आहेत त्यांना योग्य माहिती पोहोचावी किंवा त्यांच्यापर्यंत त्यांना योग्य आश्वासनं मिळावीत, याकरता प्रयत्न शिवसेना करते। आज या सगळ्यांसंदर्भात महत्त्वाची जबाबदारी आहे, शिवसेनेचे जे महत्त्वाचे चेहरे आहेत त्यांच्याकडे सोपवली गेली आहे। किती आव्हानात्मक असणार आहे बंडखोरांना थंड करणं? प्रशांत सर, खरं पाहायला गेलं तर विश्वसनीय सूत्रांकडून आपल्याला अशी माहिती मिळत आहे की मुंबईमध्ये साधारणतः 35 जणांनी बंडखोरी केलेली आहे शिवसेनेमधून आणि अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि यांना सगळ्यांना आता यांची मनधरणी करण्यासाठी, यांना समजावण्यासाठी सर्व जबाबदारी जी आहे ते शिवसेनेच्या सर्व मुख्य नेत्यांवर गेलेली दिसून येत आहे, ज्यामध्ये मंत्री उदय सामंत आहेत, राहुल शेवाळे, माजी खासदार शीतल म्हात्रे असतील, असे सर्व महत्त्वाचे नेते यांच्याकडे सध्या जबाबदारी देण्यात आली आहे। मागील 2 ते 3 दिवसांपासून जेव्हापासून उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती तेव्हापासून हे सर्व नेते ह्या 35 जणांच्या संपर्कात आहेत आणि आज ते आपला उमेदवारी अर्ज मागे घेतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। खरं तर महायुती म्हणून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांची मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी सामोरे जाताना दिसून येत आहे। आणखी एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून दिसून येते की ज्या ज्या ठिकाणी युती तुटली आहे त्या ठिकाणी शिवसेनेकरता एक मोठं आव्हान असणार आहे। आपण जर गेल्या काही दिवसांमधल्या जर गोष्टी बघितल्या तर अनेक ठिकाणी युती होती, भाजपा असेल, मग राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन लढत होते। मात्र आता स्वतंत्ररित्या लढवली जाणारी जी निवडणूक आहे, ज्या ज्या प्रभागांमध्ये म्हणूया किंवा ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये, त्या ठिकाणी शिवसेनेकरता किती आव्हान असेल असं वाटतं? ज्या ठिकाणी स्वतंत्र लढत एकनाथ शिंदेंची शिवसेना देताना दिसून येत आहे, त्यामुळे कुठेतरी आता प्रचार करणे आणि महत्त्वाचे छोटे छोटे मुद्दे जे खरंच लोकहिताचे असतील हेच त्यांच्यासाठी एक मास्टर प्लॅन असणार आहे असं एक दिसून येत आहे। इतकंच नव्हे तर ज्या पद्धतीने मोठे सभा ज्या होणार आहेत त्या सभांमध्ये देखील कशा पद्धतीत शिवसेना, भारतीय जनता पक्ष हे एकत्रित जातात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणखी अनेक मोठ्या सभा या होताना दिसून येत आहेत। महाराष्ट्र बाहेरून पाहुणे हे सभा घेण्यासाठी महाराष्ट्रात येणार आहेत आणि सभा घेणार आहेत, त्यामुळे नेमकं कशा पद्धतीत आता मास्टर प्लॅन हा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या प्रचार सभेसाठी ठेवतात यावर अवलंबून आहे की एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला कशा पद्धतीने मतदान हे ज्या ठिकाणी स्वतंत्रपणे शिवसेना समोर गेली आहे हे होताना हे होईल। प्रशांत, धन्यवाद शुभम, आपण दिलेल्या विस्तृत माहिती करता।